काम केलेलं आहे. आणि नंतर मी भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन 7 वर्ष मला झाली. 7 वर्ष होऊन गेलं, 8वं लागलं आता. पण आता मला तुम्हाला हेच सांगायचंय की मी आमदार होणार हेही मला माहित नव्हतं. इथे मागच्या बेंचवरच्या माणसाला कधी आणून पुढच्या बेंचवर बसवतील याचं काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे अर्थातच काम करत राहणे, शिकायला मिळतंय. आणि देवाभाऊंच्या एरामध्ये त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे मला वाटतं फार मोठी उपलब्धी आहे. किती शिकायला मिळतं, किती शिकायला मिळतं. म्हणजे एक किस्सा सांगते की जसं मी तुम्हाला सांगितलं, मी राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांसोबत काम केलंय, पण देवाभाऊ त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे मला आठवतंय की ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते देवाभाऊंवर खूप घाणेरडी टीका करायची. म्हणजे अगदी फारच, त्याला काही लेवलच नाही. इतक्या अशा शेलक्या शब्दांमध्ये खूप बोलायचे. तर मला खूप राग आलेला मला. तर मी म्हटलं, मी आता ठरवलं असं की त्यांच्या मातोश्रीवर जाऊन म्हटलं मोर्चाच काढते आता, की आमच्या अशा पद्धतीने बोलणं काही शोभत नाहीत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाला. आणि मग ते आमच्या देवाभाऊंना कुठून तरी कळालं तुम्ही जाणार आहे म्हणून. मी जाणार आहे म्हणून. त्यांनी बोलवून घेतलं मला म्हणले कुठे जाणार आहे तुम्ही? तर म्हटलं नाही, मी मोर्चा काढणार आहे. कुठे काढणार आहे? म्हटलं मी जाणार आहे मातोश्रीवर. म्हणे का जाणार तुम्ही? मी म्हटलं नाही, ते उद्धव ठाकरे तुम्हाला असं असं बोललेत म्हटलं, आणि देवाभाऊ आम्ही जाणार. मीच नाही, आपल्या सगळ्या बहिणींनी ठरवलंय असं. मी त्यांना जाब विचारायला आम्ही जाणार आहे. त्यांनी शांत केलं मला म्हणले कोणाबरोबर तक्रार आहे तुमची? म्हटलं उद्धव ठाकरेंसोबत तक्रार आहे. मग तुम्ही त्यांच्या घरी का जाता? त्यांच्या घरी आणखीन पण लोक राहतात. आपल्याला कोणाच्या घरी जाऊन त्रास नाही द्यायचा चित्राताई. तुम्हाला काय बोलायचं ते इथे बसतात, इथे तुम्हाला काय करायचं ते करा, पण त्यांच्या घरी जाऊ नका. असा विचार करणारा पहिला नेता आहे. एखादा नेता काय मला म्हणाला असता, जाऊन गोंधळ घाला, पण यांनी जाऊ नाही दिलं मला. मला म्हणले नाही जायचं, आपल्याला कुणाच्या घरी कुणाच्या परिवाराला त्रास नाही द्यायचा, असा विचार करणारे नेते आहेत. आणि हा खूप मोठेपणा आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी 20 वर्ष एका ठिकाणी काम केलंय. आणि ही जी विचारधारा आणि हे जे विचार करायची पद्धत आहे, याच्यात खूप फरक आहे हो.